नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्लॉगमध्ये. तर जसे की तुम्हाला माहीत होतं, नाशिक यात्रा चालू होती आणि हा नाशिक यात्रेतला शेवटचा टप्पा असणार आहे, जे की मुक्तिधाम मंदिर. यानंतर आम्ही डिरेक्टली घरी जाणार आहोत. तर आम्ही पोचलो होतो मुक्तिधाम मंदिरमध्ये. तर तुम्ही पहिल्यापासूनचा प्रवास पाहिला. नाशिकमध्ये आल्याच्यानंतर वणीची देवी, त्यानंतर त्र्यंबकेश्वर, त्यानंतर पंचवटीमध्ये गोराराम, काळाराम मंदिर, आणखीन भरपूर काही मी तुम्हाला दाखवलं. सीतामय्याची गुफा आणि तपोवन मंदिर, बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या. आणि त्यानंतर शेवटी आपण आलो होतो ह्या मुक्तिधाम मंदिरामध्ये. आजूबाजूला पाहू शकता तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे इथं शॉपिंगसाठी आहे. आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. मंदिराच्या आतमध्ये गेल्यावरती पण खूप मोठं पॅसेज आहे, जो की खूप चालायचं आहे. लिटरली आम्ही खूप वैतागलो होतो संध्याकाळी, आणि श्वेताला भूक लागली होती. पण शेवटचं ठिकाण होतं तर पाहायचंच होतं आम्हाला, म्हणून म्हटलं चला आता जाऊ. तरी काही जण गाडीत होते, आणि म्हणजे 2-3 जण गाडीत थांबले होते, बाकी आम्ही सगळे आलो होतो. तर हे पूर्ण संगमरवरी दगडामध्ये ह्या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. आणि ह्या मंदिरात आल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन होतं. तर ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते, चला. इथे पण पहिलं दर्शन होतं, तर ते श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामय्या त्यांचं छान दर्शन घेतलं. आणि खरंच इथून जाताना खूप जास्त पॉझिटिव्हिटी घेऊन चाललो आहे आम्ही घरी. हे आहे वैकुंठधाम, तिरुपती बालाजी, श्री व्यंकटेश भगवान, नाथद्वार, सत्यनारायण भगवान, हे नाथपंत, दत्त महाराज, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, चरपटीनाथ, अडबंगनाथ, कानिपनाथ, चौरंगीनाथ, रेवणनाथ आणि भर्तरीनाथ, महावीर भगवान, श्री गुरु नानक, श्री नवग्रह. हे आपले जे नवग्रह असतात ते आहेत. शनी कुठला आहे? केतू, गुरु, बुध, शनी, सर्वग्रह. हा पुढचा आहे. काळा. आपल्या इथं कुठे आहे? सूर्य, शुक्र, राहू, मंगळ आणि सोम. सूर्यनारायण भगवान, स्वामीनारायण भगवान, जय झुलेलाल, वरुण देव, बद्रीनाथ धाम. हे आहे बद्रीनाथ धाम. छोटे छोटे क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण आता उशीर झाला आणि मोबाईल अलाउड नाही. पण जेवढं होईल तेवढं तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. हे इकडं काय दंडकारण्य, दंडकारण्य ते हरणाचं नाही का, कैलास पर्वत. खूप छान छान दाखवलंय बरं का त्यांनी. हे आहे कैलास पर्वत.
खूप सुंदर असं मंदिर आहे, अवश्य भेट द्या. हे काशी विश्वनाथ. काशी विश्वनाथ. श्वेता चल ना. हो बघ. भोले बाबा की जय. कैलाश पर्वत आहे, कैलाश पर्वत. काहीच करत आहे का? हा. असं असतं का? हम्म. आणि हे असं हे बघ ना, नागनाथ, रामेश्वर, भीमाशंकर, श्री परली वैजनाथ, ओंकारेश्वर, महाकालेश्वर, सोमनाथ, श्री सोमनाथ, श्री मल्लिकार्जुन, श्री महाकालेश्वर, श्री ओंकारेश्वर. इकडे काय? श्री परळी वैजनाथ, भीमाशंकर, श्री रामेश्वर आणि श्री नागनाथ असे सगळे देवस्थान. आणि हे शेवटी आहे हे काशी विश्वनाथ. चला. एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन तिथे झालं. त्यांनी तसं दाखवलंय, इतकं सुंदर आणि इतकं छान. आमचा ग्रुप दर्शन कसं झालं? छान झालं. आणि हे आपले श्री संकट मोचन हनुमान. आणि इकडं आमच्या श्वेताचं फोटोशूट. काय माहिती एवढे सगळे फोटो काढलेत आता यातला मोजून एखादाच फोटो इन्स्टाला अपलोड होईल आणि इन्स्टावर अपलोड होईल आणि एखादा स्टेटसला लागेल. आणि ढीगभर काढलेत, मोबाईल भरून टाकलाय. चला. असा हा मुक्तिधामचा छोटासा ब्लॉग तुमच्यापर्यंत झालेलं आहे. नाही झाला अजून, थांब रे. हा छोटासा प्रवास जर तुमच्यापर्यंत शेअर केला मुक्तिधामचा, तर आता जेवणासाठी आम्ही थांबणार आहे. तर चला, पुढचं काही असेल तर ते पण नक्की शेअर करेल. हे आपले साईबाबा महाराज. चला आता खूप लेट झालंय, सकाळी सगळ्यांना कामाला जायचंय, मुलांना शाळेत जायचंय. तर अशी होती नाशिकची ट्रिप आमची. तर आता सगळ्या देवांचं दर्शन झालं होतं आणि आता आम्ही घराकडे निघालो होतो. तर ताई इथे स्वयंपाक बनवत होत्या. आणि खरंच सांगते की आम्ही जिथे जिथे थांबलो किंवा म्हणजे बऱ्याच ठिकाणी 2-3 ठिकाणी स्टे केला, ताईंनी खूप सुंदर जेवण बनवलं होतं आणि इतकी छान टेस्ट होती ना. तर बाहेर आलो होतो पण बाहेरचं खाल्ल्यासारखं असं काहीच वाटलं नाही. सगळं त्यांनी जसं घरी जेवण बनवतं तसं त्यांनी बनवलं होतं. आणि असेच काहीच आमची नाशिक ट्रिप होती. त्यात ज्योतिताईंनी श्री सुधाकर महाराज त्यांनी खूप छान आम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. ताई तर अन्नपूर्णाच आहेत, त्यामुळे त्यांचं तर काही विषयच नाही. खूप सुंदर जेवण बनवलं होतं. खरंच की जर परत नेक्स्ट ट्रिप असेल ना तर आम्ही नक्की जाणार आहोत. तर असा काहीसा व्लॉग होता. आणि नंतर छान असं आम्ही जेवण केलं. जेवणाचा बेत पण ताईंनी खूप छान बनवलं होतं. खीर, चपाती, फ्लॉवर बटाटा भाजी, पापड असं खूप छान जेवण झालं. आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि आम्ही आमच्या रस्त्याला लागलो. तर असा काहीसे व्लॉग होते. आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.